नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे बेसन बर्फी। त्यासाठी मी 2 वाटी बेसन घेतलेले आहे, 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि पाऊण वाटी मी तूप घेतलेलं आहे। कढईमध्ये तूप हे सर्व एकदाच घालून घ्यायचे आणि 2 वाटी बेसन घेतलेले आहे ते पूर्णपणे घालून घ्यायचे। आणि त्याला एकसारखं हलवायचे जेणेकरून बेसन खाली करपणार नाही। आता बेसन सध्या हे घट्ट वाटते, पण जसं जसं बेसन भाजत येईल तसं तसं ते पतलं होत जाईल। आता आपलं बेसन हे थोडं पातळ झालेलं आहे आणि एकसारखं हलवल्याने त्याचा कलर बदललेला आहे। बेसन हे जवळजवळ भाजत आलेलं आहे। आता त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे दूध घालून घ्यायचे। दूध घातल्याने बर्फी ही दाणेदार होते। आणि आता बेसनाचा कलर हा पूर्णपणे बदललेला आहे। आता मी गॅसची फ्लेम बंद करते। आता एका कढईमध्ये 1 वाटी साखर घालून घ्यायची आहे आणि अर्धी वाटी पाणी घालायचे आणि मिश्रण हे एकसारखं हलवून घ्यायचे। आता आपला पाक हा जवळजवळ तयार होत आलेला आहे। त्यात चिमूटभर मी फूड कलर घालत आहे। फूड कलर घातला की बर्फीला कलर खूप छान येतो। ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटलं तर तुम्ही घालू शकता। आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि ते मिश्रण सर्व मी त्या कढईत ओतून घेते। एकसारखं हलवून घ्यायचे, जवळजवळ 10 ते 15 मिनटं याला हलवून घ्यायचे। मिश्रण घट्ट होत आलंय। आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि हे मिश्रण मी एका पोळपाटावर ओतून त्याच्यामध्ये मी पिस्ता घालते आणि चाकूच्या सहाय्याने त्याला कट करून घेते। कट करून घ्यायचे, एकसारखा आकार द्यायचा आहे। अशा प्रकारे आपली बर्फी तयार आहे। नक्की करून बघा, आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। अशा प्रकारे बर्फी तयार आहे।